आता स्कूलला चालले असं वाटतंय. गोंडू कुठं चालला? चाललंय गटर बघा कसलं बांधलंय. बापरे बाप. गोंडा गोंडा काय करतो? मला लागते ना. राग सो स्वामी समजले ते स्वामी समत. तिचं गाणं बाहेरचं वातावरण बघताय तुम्ही. थोडा आता पाऊस थांबलाय नशिबाने. आता वाजले जवळजवळ 3:15. आपला हा कालचा ब्लॉग जो आपण अपलोड केला त्याची क्वालिटी चेक करतोय, कारण की आता सध्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत. सॉफ्टवेअर नवीन आहे, प्लस जो आपण कॅमेरा युज करतोय तो नवीन आहे. कारण की हा कॅमेरा आपण सध्या त्याला रेस्ट देतोय. हा बाहेर वापरणार आपण. आणि घरच्या जे आता व्हिडिओज आहेत ते तुम्ही आता क्वालिटी बघा. मस्त छान आपला गोंड्या विंड्या छान दिसतोय याच्यात. हिला तर आवडलंय. तुला आवडला ना? तुमचा गोंड्या बघा उठला. मान वाकडी करू कसा वाहन वाकडी करू झोपलाय. उठला गोंड्या आपला. आणि आता त्याचा टाइम झालाय नॅम नॅम करायचं. जवळजवळ 3:15 वाजलेत इकडे बघू शकतो. आणि मॅडम आमचे चेक करतायत कसा दिसतोय ब्लॉग. ते थोडा ह्यांना शांत करू. जरा 2 मिनिटं थांबा. मला जायचे केस कापायला. आणि केस म्हणजे काय होतं, आंघोळ केली ना ही केस राहतात ओली. तर आधीच एक तर झाले मला सर्दी. अजून बरं बघू शकता सर्दी झाली. तर ते सर्दीमुळे अजून म्हणजे सॉरी केसामुळे ओले राहतात ते अजून सर्दी होते. बापरे. आज सध्या तर काय गळती तर दिसत ना. आज सगळं हे बघा इथं काल ओरडल्यावर पत्रेवर शांत झालं. सगळं चेक करू शकता. सगळं सुक्क आहे आता. काल हे रिफ्लेक्ट होत होतं लिटरली. ओरडला गोंडो म्हणून ओरडलास ना तू पत्र्यांना. हा पळून आता आमच्या अंगावर पाणी पळून आता. हा गोंड्या रे गोंड्या. अरे गोंड्या एक काय हे माझं आयुष्य इकडे इकडे तोंड तिकडे करून हसते. हे माझं आयुष्य, हे माझं सुख आहे, हे माझं सर्वस्व आहे, हे माझं हृदय दिसते रे किस. सगळे माझं जग लय उड्या मारतो. आणि आता बघा हे नुसतं मम्मीला चिटकायला शिकलाय. नुसतं मम्मीला चिटकते. डॅड्या डॅड्या. तिचे पण कपडे सुकत नाही. तिला बघा कसले टाईट कपडे आले. अरे यार. आणि ते पावसामुळे ना. आणि आम्ही सगळं म्हणजे बहुतेक काय जणांना विचारलंय तर बुरशी जर घरात आली तर आपली बाळ लवकर आजारी पडण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही सायलीने बघितलं, काल पण बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये, की लगेच बुरशी कुठे दिसली की लगेच पुसून घेते. आणि आता ह्या पाण्याचं तर काय आपण करू नाही शकत या वर्षी तरी. ऍटलीस्ट पुढच्या वर्षी बघू. एक कागद तिथं असा प्लॅस्टिक टाकून देऊ वरतूनच. अदरवाईज हे सगळं प्लॅस्टर करून घेऊ. प्लॅस्टरने नाही जात. पाणी पाजरतं ना ते प्लॅस्टरने नाही निघत. तुला वाटत असेल प्लॅस्टर केलं की लगेच पाणी येणार नाही. पत्रे टाकू आपले वरती. अरे हे पाणी कुठलं येतं माहितीये का? हे त्यांच्या घरातलं येत आहे. घरातलं नाही ते गॅप आहे ना भिंतीमध्ये, त्यांचं वर केलंय. आज बघू. आज काहीतरी आपण स्पेशल बनवू. स्पेशल नाही म्हणता येणार. आता कसं पावसाळा चालू झाला ना. अजून काय आम्ही दोघी खेळणार डॅडा बनवणार. हो आज तुमचं चॅलेंज काहीतरी अजून काय खायला घाला दोघी. मी लिटरली बोलतात ना रात्री जागा होतो. रात्री अर्धा ब्लॉग एडिट केला, कारण की नवीन सॉफ्टवेअर नवीन सगळ्या गोष्टी. मग त्याला थोडा जास्त टाइम द्यायला लागतोय मला नीट गोष्टी समजण्यासाठी. मग काल मी लिटरली बोलतात ना 4 वाजेपर्यंत जागा होतो. अर्धा एडिट झालं. सकाळी उठून परत एडिटिंगला लागलो. परत मग त्यात अपलोड केल्यानंतर प्लस थंबनेल बनवताना. थंबनेल आपल्या अँड्रॉइड वर पटापट होतो. हे आयफोन आहे, हे तर आता तुम्हाला काय सांगू शकत नाही.
तर त्याने नीट होत नव्हतं, म्हणून सायलीच्या मोबाईलमध्ये घेतले फोटोज, त्याच्यातनं थंबनेल बनवला, तो पण होत नव्हता. मग शेवटी परत आपला साधा सुद्धा काहीतरी एखादा बनवला आणि ते सगळं केलं. पण बोलतात ना, आज पहिल्या नवीन नवीन गोष्टी अशा पकडायला थोडा टाइम लागतो, तशा गोष्टी होतात. तर आता मला सध्या तर केस कापायला जायचंय. सायलीने सांगितलं पूर्ण असं छोटे, एकदम असे छोटे, आपल्या आपल्या गोंड्यासारखे. गोंड्याचे कसे केस आहेत बघा आपले, अशी अशी करून या. हा बघा, आता आमची एक्सरसाइज चालू आहे. कर हर मैदान फतेह, कर हर. कुठं आला तू खाली? तर त्याच्यासारखी परीसारखी अशी छोटी करा ते, कारण की असं पण तुम्ही केस अशी वर करा खाली करा, तुम्हाला काय सूट होत नाही, असं सायलीचं म्हणणं आहे. तर सूट होत नाही. बघू. आणि हो, मिशोवरनं आम्ही परीसाठी स्पेशल पावसाळ्याचे ड्रेस मागवलेत. आता सध्या कसं होतंय, परी अशी मोठी मोठी होत चालले, कपडे छोटे 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 होत चालले, म्हणून मग तिच्यासाठी कपडे मागवले आपण मिशोवरनं. कपडे मागवले आणि सायलीने बघा ते मागवले. ते दाखव बाबू, ते बघा. हे हे काय माहितीये का, हे बघा, तिला एवढा कलर आवडला की ती त्या कलरकडेच बघत राहते. असं लागतोय का? नाही, ते फुल नाही ना हाताचं घातलं, त्यामुळे मला भीती वाटते की तिथे ते कचरू दिसून येते. आता ह्याचा उपयोग काय? ह्याचा उपयोग मला सांग. असं माग माग आता ती आजूबाजूला पण पडणार, ती अशी मागच का पडेल? हा. अरे आता स्कूलला चालले असं वाटतंय. गोंडू कुठं चालला? हे गोंडू कुठे चालला बाबा? स्कूलला चालला. आणि दिसतोय नशीब की आपली चिव माव त्यांच्या स्कूलला काल पण सुट्टी होती, आज पण सुट्टी आहे. पाऊसच एवढा जोरात आहे म्हटल्यावर काय करू नाही शकत. नशिबाने त्यांच्या शाळेने सुट्ट्या दिल्यात त्या दोघांना. काढा आता ते, मला असं वाटतं की त्या वजनानेच मागं पडायची. बसले असते का? वजन आहे की ग तिच्या माराप्रमाणे. ते कसं झालंय, मागवलं मी आहे ना, मला तसं चुकीचा प्रूफ Yes. करायचं असं आहे. यस 150 रुपयावरूनच माहिती पाहिजे. यस, हे 150 रुपये, 187 बोललीस मला आणि 150. 151 रुपयाला आले. 187. 151 रुपयाला घेतलाय मी. हा हा, काय बोलते मग आता? मराठी 150 रुपये दे का? तर आपला कोणत्या मोबाईल चालवायला शिकलाय मला. काय बाळा, हे नको. तुला कधीच बोललोय काढ, तर म्हणतेस मी आणलंय म्हणून काढणार नाही. कशाला? मग काय आज काय तिला लॅब लॅब बीट बटाटा खिचडी. हा, मी चेक करू नका केस कापायचं. थांबा जरा, मला तिला खायला घेऊ द्या, मग जातो, मला कुठे जायचं आम्ही दोघी. तोपर्यंत आहे ना, ती खेळते ना तुझ्या मोबाईल सोबत. तो बघ तोंडात घालते, खराब करेल. मला वाटत चालेल, तर ठीक आहे फ्रेंड, जातो आता मी केस कापायला. तोपर्यंत सायली पकडते जाऊन लगेच. तर फ्रेंड्स निघालो आता मी, पण तरी आपल्या समोर आडवं आलंय नुसता पाऊस. आपण घातलं आता पोंचो. चला आपण रेडी झालो, आता आपण निघू केस कापून. केस तर नाही कापली, परत चाललंय गटर बघा कसलं बांधलंय. बापरे बाप, केस कटलाय झालं. पाऊस एवढा जोरात पडतोय. तर फायनली आपण घरी पोहोचलोय. आता पडलो असतो बोलता बोलता, तर पोहोचलोय घरी. नशिबाने आपण घातलेलं पोंचो, कपडे तर एवढेशे पण भिजले नाही, फक्त हात भिजले, ते केस भिजलेत पुढची आणि हे पाय. आता मी पहिले हे काढून घेतो, तुम्हाला जरा वेळाने फेकतो. तर फ्रेंड्स घरी तर पोहोचलो, पण तुमचा गोंड्या खात होता नॅम नॅम, म्हणून मग थोडा वेळ बसलो तिचं नॅम नॅम होईपर्यंत. कारण की त्यांना लागतं हे युट्यूबवर पण काय लागतं, ते लाल लाल कलर ती बांधली ते बघत बसते. आता हे बघा, हे पावसाने भिजलेली केस हे अजून सुकली नाही, म्हणून सायली बोलते काय करू, ड्रायर मारा, ड्रायर मारू. ड्रायर मारा. म्हणून सायली बोलते की पटकन ती टकलाच करा. पहिले म्हणत होती टकला करा, नंतर म्हणली एवढी ठेवा. म्हणजे आपल्याला कुठं जायचं बाहेर, कोणाला काय दाखवायला, आणि आपल्या गोंड्याला स्टेशनला न्यायचंय. पण हे पावसा पाण्याचं कसं न्यायचं? आता पाऊस तर बाहेर एवढा जोरात चालू आहे ना, आता खिडकी उघडून दाखवू पण नाही शकत, कारण की आपण लावला तिथं प्लॅस्टिक. तरी एक तुम्हाला एक अंदाज दाखवतो
केवढा जोरात चालू आहे. येतोय आवाज. आणि प्लॅस्टिक पण का लावावं लागतं आम्हाला, कारण की बाहेरनं जे हवेने जे पाणी पूर्ण आतमध्ये येतं. बापरे बाप. पहिले गेल्या वर्षीपासून लावायला लागलं, कारण गेल्या हो. वर्षी परी पोटात होती आणि मग मी बाहेर वगैरे जायची, पाय सटकायचे वगैरे, म्हणून आपण कागद लावायला लागलो. आता हिचं गाणं मन केलं तर गाणं स्वतःच चालू केलंय ना. आणि हे बघा, हे असं आणि गळतंय बघा. काय झालं बाळा? दिसलं? ये पड्या, किधर पड्या ये. हे इथं पडलं. आता हे परत पुसावं लागल. हे कुठनं झिरपते, का झिरपते ते पण कळत नाही. काय करायचं अहो? दुसरं घर घ्या. घर घ्यायला पण मेहनत करावी लागते. गोंडा गोंडा काय करतो? गोंडो गंडा आता मम्माच घर झालाय. तिने टाकलं बघा कुठं. द्या ते. अगं पडशील ना. पोट खाल्लंयस ना, पोटावर दाब कशाला देते? अशी बस, नीट बस ना. आता बसायलाच मागणार 10 मिनिटं. कशी माय लेकर. चला आता ह्याच्यावर थोडा ड्रायर मारतो केसांवर. केस ओली आहेत अजून पण. आणि मी येताना थोडं काय कॉफी पिली. मॅडम म्हणतात आता तुम्हाला चहा बी काय नको. मला दाखवलं का तुम्ही कॉफी प्यायली म्हणून. आता चहा पाहिजे. मला लागते ना. आता भजन चालू झालं. श्री स्वामी राग स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. चल कर स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू गाणं बोल. अडे याड, हिला कोणाच्या ना कोणाची तरी फोन येतात. आता पप्पांचा व्हिडिओ कॉल आला. बाबांना बघून कशी खुश होईल आता. परी कोण आहे? पप्पांना येडी होते, कधी कळतच नाही पप्पांचं आणि तिचं नातं काय आहे नक्की. मग काय बाबा कसं, आम्हाला फक्त खेळवणारी माणसं पाहिजे. मग ते काही करा पण खेळवलं पाहिजे. आणि आता येताना हे होतं चायनीज वाले. मग त्यांना म्हटलं सूप आहे का, तर बोलले नाही. बोलो मंचुरियन आहे, तर नाही. बोलो गरम काय, तर म्हणतात तेल. मग आता ते तेल कसं घेऊन यायचं? हा ए म्हटलं आता चायनीज वाले चालू होते ना, तर त्यांना विचारलं सूप आहे का, तर नाही. मंचुरियन आहेत का, तर नाही. म्हटलं मग गरम काय, तर म्हणतात तेल. आता तेल घेऊन यायचं. आणायचं. आणि मी मंचुरियन बनवले असते. त्याला फुकट देणार होते का तेल? लगेच की लावा बनवा. बाबांशी बोल. ए बाबा बघ काय करतायत. कधी येणार म्हणा, कधी येणार. पाऊस किती पडतोय, कधीच येत आहे म्हणता. आज खेळायला या म्हणा. ले हे झाले आपल्या. बघू आता शॉर्ट्स परत चालू करायचे, पण आता ते पावसा पाण्यामुळे काय होतं, इकडे लक्ष दे तिकडे लक्ष दे, हे पूस ते पूस, असं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आम्ही बोलतात ना वैताग आला ना असला. पण म्हणजे कसं, आम्ही असं वरती असलो ना की हे ना होत, कोणाची लुडबुड नसते घरात. म्हणजे आपण खालच्या घरात असतो ना, तर कोण ना कोणतरी येणार जाणार, बघत बसणार. म्हणजे लहान पोरं म्हणा किंवा मोठी माणसं आपल्या पहिला खेळवायला म्हणा. आता आम्ही अशा ठिकाणी आहे ना वरती, जिथं कोण येत पण नाही, कोण विचारत पण नाही. आम्ही तिघच. नशिबाने तिचे पप्पा येतात, परत मम्मी येते. मम्मी कधीतरीच येते, पण पप्पा येतात आणि बहीण येते. बस, बाकी कोणच नाही. आता फक्त वहिनी येतात 2-3 दिवस झालं. तर त्या वहिनी पण बिचारा आपल्या माऊ चिवच्या कामामध्ये बिझी. त्यात पण त्यांना शाळेत सोडा, परत आणा. म्हणजे त्यांना लावले. तर आता सुट्ट्या पण चालू आहेत. सुट्ट्या चालू आहेत मीन्स पावसामुळे सुट्ट्या आहेत. अशा सुट्ट्या आहेत पावसामुळे. तर आता बघू. मी विचार करत होतो बाहेर गेलो तर तो वाला कॅमेरा आहे जो DJIचा, तो पूर्ण लिटरली तुम्ही पावसात काय पार स्विमिंग पूल मध्ये जरी नेऊन वापरला ना, तरी त्याला काय नाही होणार. तो नेऊ बोललो. पण बोललो तो कॅरी करा, परत तिकडे जाऊन केस कापताना तो कुठे ठेवायचा, तो हरवला तर त्याचे वांदे.
मग छत्री हरवेल म्हणून मी पॉन्चो घातलेला आणि ते जर नेलं असतं ते हरवलं असतं तर बाबा बाबा कशाला कितीला काय पडलं असतं सांगता येत नाही तुम्हाला. हा? हम्म. अरे देवा 239 ला आहे ते. हे ह्याच्यात पण चांगले भेटतात ना. मस्त आहे आणि बघा ना किती मस्त आहे है ना. हम्म. वरून बघू ना आपल्याला आपण आता मागवले त्यातली क्वालिटी कशी येते. हे पण छान आहे ना. हेच तर असलं वालच तर मागवलंय बाबा 2चा कॉम्बो होता. मॅडमने आय लव्ह मॉम वाला मागवलाय. आय लव्ह पायावर मॉम. मॉम आहे आणि नाही नाही ते वेगळं आहे. नीट बघ ते ना मागवलं. आपण हे चांगलं थोडी दिसेल. मोठं आहे हे. मोठंच पाहिजे. एवढं मोठं कशाला पाहिजे. मॅडमने जेव्हा सेल होतं तेव्हा तर काय बघितलं नाही. आता सेल गेलं तर बघते. तुला शूज घ्यायचे आता व्हाईट कलरचे. तिचं गाणं डपली पण वाजवते आणि गाणं पण बोलते. बजाव बजाव डपली वाले. त्याची जी मागवलेली ती क्वालिटी जर चांगली असेल तर अजून 2-3 सेट मागवता येतील तिला. हे है ना? छान वाटतात. हो पहिला आपल्या कोणी पण बघितला ना विदाऊट जर फ्रॉक जर तिने घातला असेल आणि असे जर कपडे घातले असेल ना तर सगळेजण म्हणतात की हा मुलगा आहे ना. मग काय हा मुलगाच आहे आपला. माझी मम्मी तर म्हणते काय माहितीये का की देवाने सगळं बनवताना मुलाच्याच हिशोबाने बनवलं होतं पण एका ठिकाणी फसवला देव. त्याला काय मनात आलं तो फसवला. कारण आपली पोरगी जर असे कपडे वगैरे घातले ना नवे टी शर्ट वगैरे ती नाईट सूट वगैरे घालते ना तर त्यात तर ती प्रॉपर पोरगा घालते ना. हो मग काय मुलीसारखा एकही गुण नाही दिला. या लाईव्ह कॉन्सर्ट जॉईन करा. लाईव्ह स्ट्रीम करायची का. लाईव्ह स्ट्रीम करायची आता ती मूड मध्ये म्हणून. करा मग तिला घेऊनच करा किंवा क्वालिटी अशी वेगळा दिसतंय ना कलर. दिसतंय दाखवतायत एक. ते स्टुडिओ लाइटिंग मध्ये व्हिडिओ काढतात ना स्टुडिओ लाइटिंग मध्ये फोटो काढतात ना ते वेगळा कलर दिसतो आणि अशामध्ये वेगळा म्हणजे रिसिव्ह झाला. मागवताना डार्क कलर मागवायचा जेणेकरून तो जास्त लाईट येणार नाही. आपण छान आहे. तू आता का बघते जेव्हा सेल होता 5-6 तारखेला तेव्हा नाही बघितलं आणि आता बघ सुटले. ठीक आहे बघू आपण आता लाईव्ह स्ट्रीम ट्राय करू. एक छोटीशी आपल्या परीचा लाईव्ह कॉन्सर्ट वाली. फ्रेंड्स दोघांना पण होते सर्दी सारखं म्हणजे मला होतंय बाबा आता परिदा जरा तुम्ही साथ द्या. तर मी बाहेरनं आणले फक्त मंचुरियन आणि हे सूप आपल्या घरी. सूप मीन्स आपलं ते नाही 10 रुपयाचं मंचाव सूपचं हे भेटतं ते आणलं. आणि आता हा टाक बाबू तिखट थोडं बस. अगं ह्याच्या बाहेर यायचं उडून आता सूप. छानपैकी मंचुरियन सूप बनवलंय. हा फोकस हा बघा मंचुरियन सूप. आणि तिकडे तुमचा गोंड्या झोपलाय किती शांत झोपलाय. हा कसं आहे झोपल्यावरच शांत असते ती नाहीतर सांगता येत नाही. बापरे बाप एवढी मस्ती पोरे ना. आणि ह्या मॅडमला बघा सर्दीगत होत आहे. ही झोपते खाली गोधडी आणि हे टाकून. मी आपला वर झोपलेला असतो. मला नाही जमत बाबा. मला कानात हे झालं ना थंड हवा गेली तर सर्दी सारखं होतं. आता ही लाईट बंद करू आपण आणि हा पटकन आवरून घेऊ. ठीक आहे ती उठल्यावर तुम्हाला दाखवतो तिचं आता मस्ती भरपूर केली. मगाशी तर माऊ आलेली म्हणजे साईची बहीण एवढी मस्ती केली. शेवटी साई बोलली थकून बाबा तिला झोपव म्हणजे बरं वाटेल. कसं लागतंय कसं लागतंय ते छान लागते ना. खाऊ ना ठीक आहे चला मग आता आपण हे खाऊन घेऊ. तर फ्रेंड्स तुमच्या गोंड्याचं आता जस्ट खाऊन झालंय म्हणून असं उभं पकडावं लागतंय. आणि आता तर तुमचा गोंड्या खाली बसायलाच मागत नाही. म्हणजे बसायला घेतलं का उभं राहायला बघते. मग उभं ठेवलं का चालायचं नाव घेत नाही. आणि तुमच्या ताईला बरं नाही वाटत आहे. आता आम्ही चाललो डॉक्टरकडे घेऊन. पण आल्यावर जेवण पाहिजे म्हणून जेवणाची तयारी पण चालू आहे तिची. लगे हात आणि पप्पांचा फोन आलाय. परीला सांभाळायला कोणतरी पाहिजे घरात म्हणून मग पप्पांना बोलवलंय सायलीने.
मग आता सायली सोबत परी सोबत पप्पा थांबणार आहेत आणि आम्ही दोघं लगेच डॉक्टरकडे जाऊन येणार आहे. म्हणजे आल्यावर कसं जेवण मस्त नेम करायला. आणि हा गोंधळ कसं रे हा गोंडे आहे ना लय उड्या मारतो. हा बघा हे बघा कुठे चालली हे बघा. हा ना आता ही खांद्यावरनं कुठे जाणार आहे ती सांगा बरं. काय पाहिजे बाबा तुला. बापाच्या खांद्यावर बसून जग बघायला बघते. पण जायचंय कुठे हिला. जग बघायचंय तिला बापाच्या खांद्यावर बघून. जग पाण्याचा तेच बोलते पाण्याचा. बाबा हे बघ. हो मम्मा हो सोना मम्मा. मम्मा काय करते मम्मा. मम्मा नेम बनवते. तिला लगेच बरोबर कळते की मला आता जेवण देणार. हा आता नाही बघत जेवणाकडे. नेम करून झालं ना स्वतःच की नाही बघत. तिला बरोबर कळतं ती चालत घेतल्यावर. हो की मम्मी आता खायला देते. पप्पा आले पप्पा. उघड बाबा आलेत परीचे आता बघा. पप्पा हाक मारा. परी पप्पा लपले तरी तिला दिसलेत. काय झालं परी. कोण आलंय. आता या बरात. लाजळूचं झाड यायचं. लाजळूचं झाड. आता पप्पांपाशी जावा. आता बघा पप्पांपाशी जावा ना. तिला असं झालं मी काय करू. आधी झडप घालते नसते. परू कोण आलं. कोण आलं. बाबा परूचे बाबा आले. आता येते का बघा तुमच्याकडे. आता हो नाही आता तिचे बाबा आले. बाबा आले आता. जेवण बनवून घेतो. जेवण म्हणजे आता हे एवढंच राहिले डाळ बनवायचं ते बनवून घेतो आणि मग लगेच परत डॉक्टरकडनं जाऊन आलं लगेच जेवायला बसायला. म्हणून मग आवरून घेतो. तर फ्रेंड्स आता जस्ट डॉक्टरकडनं जाऊन आलोय पण तिकडे एवढी गर्दी बघता आम्ही परत रिटर्न घरी आलो. कारण की पहिले बोललो जेवण घेऊ. आता जेवायला घेतलंय. मी तर भात घेतलाय. सायलीने घेतले भाकरी आणि तिकडे चाललंय खेळायचं. आल्या कशाला लावलीस. खा ना आता. उद्या तुम्ही ते खातात. अजून काय सकाळी ते खातात. आपल्याला ते नाही. हा ठीक आहे. आता जेवण वगैरे घेतो आणि परत जातो. मग आता आम्ही डॉक्टर हा ब्लॉग आपण इथंच संपवू. पण बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. राधे राधे.